स्टेटमेंट निघतं दसराचा येणार आहे 500 14 दिवस काढल्यावर आदमी येऊन जाते. तसं 2-3 इंग्रेडियंट आपल्या कचमध्ये टाकतात. 5 नंबरला इकडे फक्त अँटीबॉडी डायग्रेशन होऊ शकते आपल्याला. वजन माझ्याद्वारे यांचे प्रेरणेमुळे हे चालू असते नेहमी काम. तर मित्रांनो, आज माझा 59वा वाढदिवस आहे. मी मेडिकल स्टुडंट आहे, तेव्हापासून नियमितपणे रक्तदान करत असतो. दरवर्षी मी माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला आणि गुरुच्या स्मृतिदिनाला हे नियमितपणे माझे 2 रक्तदान ठरलेच असते. आता सध्या या देशात कोविड-19ची जी साथ सुरू आहे, त्यामध्ये मी कोविडच्या रुग्णांच्या सेवेत आहोत. पण मला फेब्रुवारी महिन्यात कोविड झाला होता आणि त्यामुळे मला 10-15 दिवसाचा पुन्हा या सेवेत माझ्या रुग्णसेवेत खंड आला होता. 17 दिवसाचा. 17 दिवसानंतर परत मी आपल्या रुग्णसेवेतच आहोत आणि रक्तपेढीत मी रक्तसंक्रमण अधिकारी म्हणून मी गेल्या 25-30 वर्षापासून कार्यरत आहे. मला कोविड झाल्यामुळे माझ्या वाढदिवसा दिवशी मला कन्व्हल्सन प्लाझ्मा म्हणजे जो माझा ह्या प्लाझ्मामुळे अँटीबॉडीज माझ्या आहेत, त्या अँटीबॉडीज एखादा सिरियस कोविड रुग्णाला जातील आणि त्याचेसुद्धा प्राण वाचतील या एका दृष्टिकोनातून मी आज प्लाझ्मा डोनेट करत आहे. कन्व्हल्सन प्लाझ्मा म्हणजे हा RBD अँटीबॉडी असलेला कन्व्हल्सन प्लाझ्मा माझा आहे. माझ्या प्लाझ्मामध्ये कोविडच्या अँटीबॉडी या भरपूर प्रमाणात आहे. मोर दॅन 20 असल्यामुळे निश्चितच या माझ्या प्लाझ्माच्या 2 रुग्णांना जीवदान मिळणार आहे. प्लाझ्माच्या म्हणजे कोविडच्या सिरियस पेशंटला. मला या गोष्टी प्रामुख्याने नमूद करावं वाटते की हा रक्तसंक्रमण अधिकारी स्वतःच्या वाढदिवसा दिवशी म्हणजे जगातला पहिलाच असेल की ज्याने हा कोविड-19 कन्व्हल्सन प्लाझ्मा डोनेट करत आहे आणि ही संधी मला या रुग्णसेवेत मिळाली आहे. मी याचा भरपूर उपयोग माझ्या सेवेचा लोकांसाठी व्हावा हेच माझा एक प्रामाणिक हेतू आहे.